जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, बघा मित्रांनो, ही व्हिडिओ अशा मुलांसाठी ज्या मुलांचं वर्दीचं स्वप्न अर्धवट राहिलेलं आहे किंवा ज्या मुलांचं एज लिमिट निघून गेलेलं आहे भरतीपासून, म्हणजे त्या मुलांसाठी खास करून ही व्हिडिओ. बघा मित्रांनो, सुरक्षा रक्षक यांची एक जाहिरात पडली आहे, पण ती फक्त जाहिरात गडचिरोली चंद्रपूर या ठिकाणी आहे. ओके, फॉर्म चालू झालेले आहेत 7 जुलै ते 8 ऑगस्ट पर्यंत आहे. तुम्हाला मी पूर्ण कार्टिया सांगणार आहे. सुरक्षा रक्षकाची भरती आहे, त्याचे तुम्हाला नोकरी चंद्रपूर आणि गडचिरोली या ठिकाणी तुम्हाला करावी लागणार आहे. फॉर्म चालू झालेले आहेत, मी तुम्हाला स्पष्टपणे सर्व गोष्टी सांगणार आहे. बघा, भरपूर मुलांचं एक वर्दीचं स्वप्न असते का मला वर्दी भेटलीच पाहिजे, पण काही कारणास्तव भरतीमध्ये 1 किंवा 2 मार्काने राहिले असतील किंवा त्यांचं एज लिमिट भरतीतून निघून गेलं असेल, अशा मुलांना ही सुवर्ण संधी, या सुवर्ण संधीचा त्यांनी 100% फायदा घ्यावा असं माझं वैयक्तिक मत आहे. तुम्हाला तुमचं स्वप्न, जे वर्दीचं स्वप्न होतं ते इथे तुमचं कम्प्लीट होऊ शकतो. इथे फक्त 100 मार्क्स ग्राउंडवर तुमचं इथे नोकरीचं जे कार्टिया आहे ते ठरवलं जाईल. मी तुम्हाला पूर्णपणे माहिती सांगणार आहे, जास्त नाही, फक्त 4 ते 5 मिनिटाची व्हिडिओ तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी संपूर्णपणे माहिती सांगणार. तुम्हाला या व्हिडिओचा संपूर्णपणे फायदा होणार आहे. ओके, जास्त टाइमपास घेणार नाही तुमचं. बघा, महत्वाचंच म्हणजे सुरक्षा रक्षक भरती तुम्हाला नोकरीचं ठिकाण आहे फक्त चंद्रपूर आणि गडचिरोली या ठिकाणी. तुम्हाला पूर्णपणे माहिती सांगतोय. एकूण जागा निघणार आहे 396. ओके, त्याच्यानंतर पुढचं बघा, नोकरीचं ठिकाण मी तुम्हाला सांगितले चंद्रपूर आणि गडचिरोली या ठिकाणी तुम्ही नोकरी करू शकता. तुमची भरती झाल्यानंतर तुमचं जे पुढचं प्रोसेस असेल त्याच्यानंतर तुम्हाला संपूर्णपणे माहिती सांगितली जाईल. त्याच्यानंतर बघा, तुम्हाला उंचीसाठी क्रायटेरिया काय आहे? उंचीमध्ये मुलांना 165 सेंटीमीटर हाईट असेल तरच तुम्ही इथे भरती देऊ शकता, 165 सेंटीमीटर. त्याच्यानंतर मुलीमध्ये 158 सेंटीमीटर जर तुमची हाईट असेल तर तुम्ही इथे अर्ज भरू शकता. त्याच्यानंतर पुढे बघा, छातीमध्ये मुलांना तुम्हाला माहिती आहे पोलीस भरतीमध्ये जसं सेम असतं 79 सेंटीमीटर आणि फुगवून तुमची 5 सेंटीमीटर वाढली पाहिजे, 84 जे XYZ असेल ते. याच्यामध्ये मुलींना कोणताही क्रायटेरिया नाहीये. ओके, त्यानंतर पुढे बघा, वजनची पोलीस भरतीला मर्यादा नसते, पण येथे सुरक्षा रक्षकामध्ये भरतीसाठी त्यांनी क्रायटेरिया ठेवला आहे. बघा, 50 गुण मुलांना पाहिजेत आणि 45 गुण मुलींसाठी. ही पात्रता तुम्हाला लागेल तरच तुम्ही अर्ज दाखल करू शकता, अन्यथा तुम्ही अर्ज दाखल करू शकत नाहीये. त्याच्यानंतर मैदानी गुण 100 गुणांचा आहे. ओके, मैदानी गुण 100 मार्काचा आहे. याच्यावरच तुमची पात्रता ठरवली जाईल. तुम्ही याच्यामध्ये किती स्कोर घेता, काय स्कोर घेता ते पुढे तुम्ही त्यांच्या पद्धतीने ते मेरिट लिस्ट लावण्याचा प्रयत्न करतील. तुम्हाला फक्त तुमचा ग्राउंड असेल तर ग्राउंड तुम्हाला व्यवस्थितपणे द्यायचं आहे. ग्राउंड मध्ये जे पोलीस भरतीला इव्हेंट आहेत तेच इव्हेंट आहेत, एक गोळाफेक 100 मीटर आणि 1600 मीटर. पण पोलीस भरतीला जे स्कोर असतो तसं स्कोर नाहीये. याच्यामध्ये तुम्हाला बघायला गेलं तर मुलांना आहे 1600 मीटर. ओके, त्याच्यानंतर मुलींना आहे 800 मीटर. पण हा 1600 मीटर तुम्हाला पोलीस भरतीला असतोय 20 मार्काला, पण इथे तुम्हाला त्याचा गुण 40 गुण. ओके, जसं 1600 गुण आपला पोलीस भरतीला कटिंग होतो, 5 मिनिट 10 मध्ये आले तर तुम्हाला 40 गुण. तसं इथे 5 मिनिट 10 मध्ये आले, पोलीस भरतीला 5 मिनिटात 10 मिनिटांमध्ये आले तर तुम्हाला 20 मार्क्स भेटतात. पण इथे कसं आहे, जर 5 मिनिट 10 सेकंदाच्या आतमध्ये आले तर तुम्हाला 40 गुण भेटतील. तसंच 5:10 ते 5:30 या वेळेमध्ये आले तर तुम्हाला 36 गुण भेटतील. त्याच्यानंतर 5:30 ते 5:50 मध्ये आले तर तुम्हाला 32 मार्क्स. म्हणजे असं तुमचा 4 मायनस स्कोर होणार आहे. तसंच मुलींचंही तसंच आहे. मुलींचंही 800 मीटर हा 40 गुणांचा आहे. जसं पोलीस भरतीला तुम्हाला मुलींना 2.50 सेकंद आउट ऑफ साठी असतात, तसं जर तुम्ही 2.50 सेकंदामध्ये आले तर तुम्हाला 40 गुण भेटू शकतात. त्याच्यानंतर 3 मिनिट पर्यंत आले तर तुम्हाला 36 मार्क्स भेटत जातील. अशी 4ची कटिंग होणार आहे. म्हणजे पोलीस भरतीसारखी मार्क्सची कटिंग आहे, टायमिंगचं कटिंग आहे, फक्त मार्क्स तुमचे 40 गुणाप्रमाणे तुमचे 4 महिने मायनस होणार आहे. त्याच्यानंतर आपण बघायला गेलं तर पुढचा आपला इव्हेंट 100 मीटर. ओके, 100 मीटर आपला 30 गुणांचा आहे. पोलीस भरतीला तुम्हाला माहिती आहे 100 मीटर आपला 15 मार्क्स साठी असतो. ओके, त्याच्यानंतर तो तुम्हाला 30 गुणांचा. त्याच्यानंतर गोळाफेक हा 30 गुणांचा आहे. गोळाफेकचं सेम डिस्टन्स जसं पोलीस भरतीला आहे, जशी पोलीस भरतीला कटिंग होते तशी आपल्या डिस्टन्सने कटिंग होणार आहे. फक्त याच्यामध्ये कटिंगचं कसं होणार आहे, पोलीस भरतीला 15 मार्काचं आहे म्हणून तिकडे आपल्या 3-2-2 अशी कटिंग होती. पण इथे तसं नाही, इथे वेगळ्या प्रकारे 30 मार्काच्या हिशोबाने कटिंग होणार आहे. 100 मीटरचं पण तसंच मी तुम्हाला सांगितलं तसंच कटिंग. 100 मीटरचा जो पोलीस भरतीला टायमिंग आहे तोच टायमिंगनुसार तुमचं मार्क्स कटिंग होणार आहे आणि मुलींचंही तसंच कटिंग होणार आहे. या तुम्हाला माहिती समजली असेलच. त्याच्यानंतर बघा, महत्वाचं म्हणजे सर्वात महत्वाचं, फॉर्म भरण्यासाठी सुरू झालेला आहे. तुम्ही अर्ज भरू शकता.
7 जुलै सुरुवात आहे, त्याच्यानंतर 6 ऑगस्ट पर्यंत तुम्ही जे अर्ज करू शकता. ओके, तुम्हाला मी पीडीएफ हवी असेल तर मी पीडीएफ डिस्क्रिप्शन मध्ये वगैरे देण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यानंतर ग्राउंडच्या मार्क्स वरती तुमचं सिलेक्शन ठेवलं जाईल, म्हणजे तुमचा जो 100 मार्काचे गुण आहेत, ओके, याच्यामध्ये तुम्ही किती स्कोर घेता याच्यावर काय मेरिट लावतात का 50% जी एवढी मुलं असतील त्यांना सर्वांना क्वालिफाय करतात हे आपण अजून निश्चित नाहीये. जर मला माहिती भेटली तर तुम्हाला मी 100% सांगण्याचा प्रयत्न करेन. ओके, तुम्हाला जी मी माहिती सांगितली, थोडक्यामध्ये सांगितली, कमी वेळेमध्ये सांगितली, तुम्हाला जर माहिती समजली असेल तर ठीक. आणि तुमच्या मित्रांना ही व्हिडिओ जर तुम्ही विदर्भामध्ये राहत असाल तर याचा तुम्हाला 100% फायदा घ्या. ज्यांचं मुलांचं वर्दीचं स्वप्न राहिलेलं आहे किंवा एज लिमिट झालेलं आहे त्यांनी याचा 100% फायदा घ्या. एक आपल्या जी आपली वर्दी असते त्या वर्दीचं स्वप्न तुमचं पूर्ण होईल. तुम्हाला अजून काही प्रॉब्लेम असेल तुम्ही मला कमेंट करू शकता किंवा मला कॉल सुद्धा करू शकता. आपल्या भरतीच्या काही अपडेटसाठी, कोणत्याही भरतीचे अपडेट्स असो, तुम्ही आपल्या चॅनलवर जॉईन व्हा. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे कोणती व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर टाकली तर तुम्हाला त्याची नोटिफिकेशन येऊन जाईल आणि तुम्हाला त्याची माहिती मिळून जाईल. बघा, आपला दृष्टिकोन एकच आहे की आपल्या गोरगरीब जनतेपर्यंत ही व्हिडिओ पोहोचली पाहिजे, त्यांना सुद्धा या व्हिडिओचा फायदा होईल. आपलं एवढंच काम होतं. चला आपण पुढील व्हिडिओमध्ये भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.